नमस्कार. मी प्राध्यापक तनुजा येलाले. आज तत्वज्ञान आणि तर्कशास्त्राच्या या तासामध्ये तुमचे स्वागत करते. आज आपण कोर्स BPY 002 यामधील ब्लॉक 3चा भाग 1 तार्किक विधान आणि त्याचे सत्यता मूल्य यावर चर्चा करणार आहोत. आजच्या विभागाकडे किंवा घटकाकडे वळण्यापूर्वी आपण तर्कशास्त्राच्या काही महत्त्वाच्या संकल्पनांची पुन्हा एकदा उजळणी करूया. तर्कशास्त्र हे आपल्याला विचार करण्याची सवय किंवा चांगला विचार करण्याची सवय लावणारा विषय आहे. तर्कशास्त्र जसं की आपल्याला माहीत आहे, ही तत्वज्ञानाची एक महत्त्वाची शाखा आहे. तर्कशास्त्राला आपण इंग्रजीमध्ये लॉजिक असं म्हणतो. लॉजिक हा फक्त तत्वज्ञानाचा किंवा तर्कशास्त्राचा अभ्यास विषय नसून लॉजिक किंवा तर्कशास्त्र हा सर्वांच्या दैनंदिन जीवनातील विचारविश्वाचा एक महत्त्वाचा भाग किंवा त्याला आपण आपल्या विचारविश्वाचा कणाच म्हणूया. तर्कशास्त्र हे मुख्यतः आपल्या बौद्धिक पातळीवर विचार करताना वापरलं जाणारं एक साधन आहे, ज्याला आपण अभ्यास विषयामध्ये तत्वज्ञानाची शाखा असं म्हणतो. ते तर्कशास्त्र म्हणजे विचार करावयाच्या काही महत्त्वाच्या गोष्टींचा एकत्रितपणे केलेला विचार. आता इथे गंमत बघा हा. तर्कशास्त्र म्हणजे काय, तर ज्यामुळे आपल्याला चांगला विचार करता येईल असं एक साधन. आणि हे करण्यासाठी सुद्धा पुन्हा आपल्याला तर्कशास्त्राची मदत लागते. तर्कशास्त्र हे मुख्यतः विधानांचा विचार करतं. तर्कशास्त्राचा इतिहास पाहिला असता आपल्याला असं दिसतं की ग्रीक तत्वज्ञानामध्ये आणि भारतीय तत्वज्ञानामध्ये सुद्धा तर्कशास्त्राचा विकास स्वतंत्रपणे झालेला आहे. आता आपल्याला असं वाटू शकेल की तर्कशास्त्र ही फक्त तत्वचिंतकांसाठीची किंवा तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठीची गोष्ट असेल, पण असं नाही. तर्कशास्त्र हे तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या आणि तत्वचिंतकांच्याही पलीकडे सर्वव्यापी आहे. म्हणजे काय, तर आपण कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असलो किंवा कुठल्याही गोष्टीचा विचार करत असलो, मग ती तत्वज्ञानाच्या व्याप्तीत येवो अगर न येवो, त्या सगळ्यांसाठी तर्कशास्त्र म्हणजे लॉजिकची गरजही पडतेच. जेव्हा जेव्हा आपण सुव्यवस्थितपणे किंवा ज्याला सिस्टमॅटिकली असं म्हणू असा विचार करत असतो, तिथे तिथे आपण तर्कशास्त्राच्या मूलभूत संकल्पनांचा किंवा नियमांचा वापर हा करतच असतो. आज आपण तर्कशास्त्रात ज्या विधानांचा किंवा ज्या वाक्यांचा उपयोग होतो त्यांचा विचार करणार आहोत. आणि तसंच प्रत्येक विधानाला जे सत्यता मूल्य असतं त्याचाही आपण आज विचार करणार आहोत. तर चला सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाने. विधान म्हणजे काय? आता विधान हा शब्द आपण आधी ऐकलेला असतो, वाचलेलाही असतो आणि अनेकदा तो आपण वाक्य या अर्थाने समजून घेतो. परंतु ज्याला आपण मराठीत इथे विधान म्हणतोय त्याला इंग्रजीत स्टेटमेंट असं म्हणतात. स्टेटमेंट हे वाक्यापेक्षा थोडंसं वेगळं असतं. वेगळं म्हणजे कसं, तर विधान किंवा स्टेटमेंट म्हणजे असं कुठलंही वाक्य की ज्यामध्ये त्या विधानातलं विधेयपद हे त्या विधानाच्या उद्देशपदाबद्दल किंवा त्या वाक्याच्या उद्देशपदाबद्दल काहीतरी अधिक किंवा नवीन माहिती आपल्याला देत असतं. इथे एक उदाहरण तुम्हाला दिसतंय. त्या उदाहरणात आपण असं म्हटलंय की बागेत हिरवळ उगवली आहे. आता इथे या ठिकाणी बाग हे उद्देशपद की ज्याच्याबद्दल काहीतरी अधिक जास्तीची माहिती आपण घेतो आहोत. आणि काय आहे बरं ती जास्तीची माहिती? ती जास्तीची माहिती आहे की तिथे हिरवळ उगवली आहे, म्हणजे हिरवळ उगवणे हे विधेयपद. आता एक साधंसं उदाहरण हे समजून घेण्यासाठी घेऊया. समजा मी तुम्हाला ही पाण्याची बाटली दाखवली आणि असं म्हणाले की ही बाटली निळ्या रंगाची आहे. तर या विधानात बाटली हे उद्देशपद आणि निळा रंग हे विधेयपद. आता जर बाटली निळ्या रंगाऐवजी लाल रंगाची असती किंवा हिरव्या रंगाची असती
तर आपलं वाक्य काय झालं असतं? तर आपलं वाक्य असं झालं असतं की बाटली लाल रंगाची आहे किंवा बाटली हिरव्या रंगाची आहे. आता कुठल्याही वाक्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वाक्यामध्ये व्याकरणाचे मुख्य किंवा महत्वाचे नियम पाळलेले असतात. म्हणजे तिथे कर्ता असतो, कर्म असतं, क्रियापद असतं. व्याकरणामधले जे शब्द आहेत किंवा ज्या संज्ञा संकल्पना आहेत त्यांचाच वापर आपण तर्कशास्त्रात करतो, पण इथे आपण त्याला उद्देशपद आणि विधेयपद अशी नावं घेतो. का बरं असं आपण करतो? कारण वाक्याची रचना आणि वाक्यातल्या कर्ता, कर्म, क्रियापद यांची जागा किंवा वाक्यातलं त्यांचं स्थान हे प्रत्येक भाषेनुसार बदलतं. जसं की मराठीत जर मी म्हणाले की ही बाटली निळी आहे, तर इथे क्रम काय आहे? ही बाटली निळी आहे. इंग्रजीत आपण त्याला म्हणू दिस बॉटल इज ब्लू. आता काय झालं बघा, मराठीमध्ये आहे हे क्रियापद ते वाक्यात शेवटी येते, पण इंग्रजीत इज हे क्रियापद आहे आणि ते आधीच मध्ये कुठेतरी येते, ते काही शेवटी येत नाही. म्हणजे वाक्याची जी रचना आहे, ज्याला आपण स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स असं म्हणतो, ते प्रत्येक भाषेनुसार बदलतं. पण मी जेव्हा म्हणाले की बाटली निळी आहे, तेव्हा त्यातनं जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो तो, आणि दिस बॉटल इज ब्लू असं जेव्हा मी म्हणते तेव्हा जो संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतो तो मात्र एकच आहे. म्हणजे एखाद्या घटकाबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल जर आपण एक विधान केलं तर ते कुठल्याही भाषेत केलेलं असलं तरी त्यातनं जे स्टेट होतं, म्हणजे त्यातनं जे विधित होतं, जे सांगितलं जातं ते मात्र तेच असतं. ते भाषेमुळे किंवा वाक्याच्या रचनेमुळे मुळीच बदलत नाही. आणि ते जे भाषेच्या पलीकडे आहे, जे त्या वाक्यातनं म्हटलेलं आहे, विधित केलेलं आहे किंवा स्टेट केलेलं आहे, त्याला आपण विधान असं म्हणतो. म्हणजे मग ही बाटली निळी आहे, दिस बॉटल इज ब्लू, यह बॉटल नीले रंग की है, असं कुठल्याही भाषेत आपण म्हणालो तरीही त्यातनं जे स्टेट होतं, त्यातनं जे स्टेटमेंट किंवा विधान उभं राहतं ते मात्र एकच आहे आणि ते मुळीच बदलत नाही. तर वाक्य आणि विधान यातला फरक आता कदाचित तुमच्या लक्षात आला असावा अशी मी अपेक्षा करते. वाक्य हे भाषेनुसार बदलतं, विधान मात्र भाषेनुसार बदलत नाही. विधान हे मुख्यतः त्या वाक्यातला जो अर्थ गर्भित होतो, निर्देशित होतो त्याबद्दलचं असतं. आता इथे काही उदाहरणं तुम्हाला दिसत आहेत. बघा, पहिलं उदाहरण काय आहे? तर ते म्हणतं, तू माझ्या बरोबर फिरायला येशील का? आता हा एक प्रश्न आहे, हे वाक्य आहे पण ते प्रश्नार्थक वाक्य आहे. दुसरं उदाहरण आहे, मुलींनी गणपती देखाव्याची भरपूर तयारी केली आहे. इथे काय सांगतोय आपण? मुलींबद्दल सांगतोय आणि गणपतीच्या देखाव्याबद्दल सांगतोय आणि आपण असं म्हणतोय की त्या देखाव्याची भरपूर तयारी या मुलींनी केलेली आहे. तिसरं जे उदाहरण आहे त्यात आपण असं म्हणतोय, अरे वा, ही तर फारच चांगली बातमी दिली तुम्ही. आता इथे काय होतंय की अरे वा हे उद्गारवाचक आहे आणि ही तर फारच चांगली बातमी दिली तुम्ही हे अजून एक विधान त्यात आहे. किंवा शेतात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा इथे शेतातलं सोयाबीनचं पीक हे उद्देशपद आहे आणि ते चांगलं आलं आहे हे विधेयपद आहे. किंवा या वर्षी आमच्या गावी पुरेसा पाऊस पडला नाही, इथे आपण पावसाबद्दल म्हणतोय आणि आपण थोडंसं नकारार्थक पद्धतीने सांगतोय की फार काही पाऊस पडलेला नाही. आता या ठिकाणी या उदाहरणांमधनं आपण हे लक्षात घेऊया की प्रत्येक वाक्य हे विधान नसतं. सगळीच विधानं वाक्य आहेत कारण ती कुठल्या ना कुठल्या भाषेच्या व्याकरणाच्या नियमांनुसारच बांधली गेलेली असतात, परंतु म्हणून प्रत्येक वाक्य हे काही विधान नसतं. ते आपल्याला काहीतरी सांगत असतं पण त्यातनं मघाशी आपण म्हणालो तसा स्टेटमेंटचा सेन्स किंवा विधान असं स्वरूप त्याचं निर्माण होत नाही किंवा उभं राहत नाही. तू माझ्या बरोबर फिरायला येशील का हे प्रश्नार्थक वाक्य आहे, याला आपण हो किंवा नाही असं उत्तर देऊ शकतो, पण हे खरं आहे असं आपल्याला म्हणता येईल का? बघा, आधीच्या उदाहरणात जेव्हा मी तुम्हाला पाण्याची बाटली दाखवली आणि असं विचारलं किंवा असं म्हटलं की ही पाण्याची बाटली निळी आहे,
आता हे जे विधान आहे, ही पाण्याची बाटली निळी आहे, हे खरं किंवा खोटं असेल. जर बाटली पाण्याची निळी आहे, जी तुम्हाला दिसते की निळी आहे, तर मी म्हटलेलं विधान हे खरं आहे किंवा सत्य आहे. पण जर मी असं म्हणाले, हीच बाटली दाखवून की पाण्याची बाटली लाल आहे, लाल रंगाची आहे, आता इथे काय होईल की हे विधान जे मी ह्या बाटलीकडे निर्देश करून किंवा बोट दाखवून म्हणतीये की पाण्याची बाटली लाल आहे, हे असत्य आहे. कारण तुम्हाला समोर दिसतंय की ही पाण्याची बाटली काही लाल नाही, ती निळ्या रंगाची आहे. म्हणजे प्रत्येक विधानासोबत आणखीन एक महत्वाची गोष्ट आता आपण समजून घेतली की विधान हे सत्य किंवा असत्य असतं. विधेय पदाने उद्देश पदाबद्दल जे काही सांगितलं ते जर बरोबर असेल तर ते विधान सत्य. पण जर उद्देशपदाने जे काही विधेय पदाने जे काही उद्देश पदाबद्दल सांगितलं ते जर बरोबर नसेल तर ते विधान असत्य. म्हणजे आता आपण असं समजून घेऊया किंवा ह्या निकषाच्या आधारे या उदाहरणांचा विचार करूया. तू माझ्याबरोबर फिरायला येशील का, हे प्रश्नार्थक वाक्य वाक्य आहे, विधान नव्हे. मुलींनी गणपती देखाव्याची भरपूर तयारी केली आहे, हे मात्र विधान आहे. इथे आपण मुलींच्या गणपती देखाव्याच्या तयारीबद्दल म्हणतोय. त्यांनी खरंच तयारी केलेली असेल तर ते वाक्य विधान होईल आणि ते सत्य विधान असेल. आता अरे वा हे उद्गार आहेत. अरे वा हे काही खरं किंवा खोटं असू शकत नाही. म्हणजे उद्गारवाचक वाक्य सुद्धा विधान नसतं. चौथं उदाहरण बघूया की शेतात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे. आपण जर शेतात खरंच गेलो आणि पाहिलं की फार काही व्यवस्थित आलं नाहीये, चांगलं उगवलं नाहीये तिथे, तर आपण म्हणू की हे जे विधान आहे की शेतात सोयाबीनचे पीक चांगले आले आहे, हे असत्य आहे. पण जर खरोखर पीक दमदार असेल, चांगलं उगवलेलं असेल, तर आपण असं म्हणू की हे विधान सत्य आहे. आता यावर्षी आमच्या गावी पुरेसा पाऊस पडला नाही, हे जरी नकारार्थक विधान असलं तरीही यातनं आपण काहीतरी पावसाबद्दल अधिक म्हणतोय आणि म्हणून हे स्टेटमेंट किंवा विधानच आहे. आता तुम्हाला विधान आणि वाक्य यामधला फरक अनेकच स्पष्ट झाला असेल. आपण आत्ताच कुठलंही विधान हे खरं किंवा खोटं, सत्य किंवा असत्य असतं असं आपण म्हणालो. यालाच आपण विधानाचं सत्यत्व किंवा विधानाचं सत्यता मूल्य असं म्हणतो. सत्यता मूल्य असण्याच्या कुठल्याही विधानाच्या बाबतीतल्या केवळ 2च शक्यता असतात. हे आपण तर्कशास्त्राच्या संदर्भात म्हणतोय. कुठलंही विधान सत्य असण्याच्या किंवा त्याचं सत्यता मूल्य जे आहे त्याच्या 2च शक्यता आहेत. एक, त्यामुळे हे विधान आत्ता या क्षणी फक्त सत्यच आहे. तसं कुठलंही विधान हे एकाच वेळी सत्य आणि एकाच वेळी असत्य असू शकत नाही. जसं की आपण एक उदाहरण घेऊया. मी आता तुमच्या सर्वांसाठी तर्कशास्त्रावर एक तास घेत आहे. हे जर विधान सत्य असेल तर त्याच वेळेला मी तुम्हा सर्वांसाठी तर्कशास्त्राचा तास घेत नाही, हेही सत्य असू शकेल का? तर अशी शक्यता तर्कशास्त्रामध्ये नसते. किंवा आपल्या हे सर्वसामान्य जीवनातही लक्षात येतं की एखादी गोष्ट आहे असं आपण म्हणालो आणि ते जर सत्य असेल तर त्याच वेळेला ती गोष्ट ती नाही हेही सत्य असू शकत नाही. म्हणजे एकच गोष्ट सत्य आणि असत्य एकाच वेळी असत नाही, ते कुठलं तरी एकच असतं. म्हणजे विधानाच्या सत्यता मूल्याच्या 2 शक्यता आहेत आणि कुठल्याही वेळी एक विधान एकच सत्यता मूल्य धारण करू शकतं. हे आपण अजून थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. प्रत्येक विधानाला सत्यता मूल्य असतंच असतं. पहिली गोष्ट. दुसरं, प्रत्येक विधानाला एकच सत्यता मूल्य असतं. आणि तिसरं, प्रत्येक विधानाचं सत्यता मूल्य जे आहे ते बदलत नाही. आता हे जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला विधानांना वाक्यापासनं वेगळं करणं फार अवघड जाणार नाही. इथे आपण काही उदाहरणं घेऊया आणि त्यांचा विचार करूया. पहिलं उदाहरण आहे, आईने झणझणीत मिसळ बनवली आहे. आता हे विधान एकतर सत्य असेल किंवा असत्य असेल. ते सत्यही नाही आणि असत्यही नाही असं शक्य आहे का? तर मुळीच नाही.
ते दोन्ही एकाच वेळेला असू शकत नाही, तसंच दोन्हीही नाही असंही एकाच वेळेला होऊ शकत नाही. जर आईने बनवलेली मिसळ ही झणझणीत झाली असेल तर हे विधान सत्य, आणि जर ती तशी नसेल तर ते असत्य. माझ्या गाडीवर मी तिरंगा लावला आहे, किंवा काल आम्ही समूह राष्ट्रगीत गायनामध्ये सहभाग घेतला. आता यातलं कुठलंही उदाहरण आपण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येईल की प्रत्येक विधानाला सत्यता मूल्य आहे, आणि ते सत्य किंवा असत्य या दोन्हींपैकी एकच असतं. ते दोन्ही एकाच वेळेला असू शकत नाही, तसंच एकाच वेळेला दोन्हीही नाहीत. म्हणजे माझ्या गाडीवर मी तिरंगा लावला आहे हे सत्यही नाही आणि ते असत्यही नाही असं एकाच वेळेला होऊ शकत नाही. असं का होत नाही बरं? कारण जर मी असं म्हणाले की माझ्या हाताला 5 बोटे आहेत, आता हे सत्य आहे. समजा माझ्या हाताला 5 बोटं नाहीत, 6 आहेत, तर मग ते विधान असत्य होईल. पण जेव्हा मी तुम्हाला हाताची 5 बोटं दाखवते आणि असं म्हणते की माझ्या हाताला 5 बोटे आहेत, तेव्हा हे विधान एकतर सत्य असतं किंवा ते असत्य असतं. ते सत्यही आहे आणि असत्यही आहे असं या विशिष्ट परिस्थितीत असू शकत नाही. आणि हीच महत्वाची कंडिशन किंवा अट आपण तर्कशास्त्रामध्ये वापरतो, की कुठलंही विधान एकाच वेळेला सत्य आणि असत्य असू शकत नाही, तसंच सत्यही नाही आणि असत्यही नाही असंही असू शकत नाही. किमान एक सत्यता मूल्य हे प्रत्येक विधानाला असतंच असतं. आता तुम्हाला ही सगळी उदाहरणं वाचून त्यांचं सत्यता मूल्य ठरवता येईल. या पुढचा भाग बघूया, तो म्हणजे विधानांचे प्रकार. आपण आतापर्यंत असं बघितलं की विधानाचं स्वरूप काय, ते वाक्यापेक्षा वेगळं कसं, आणि प्रत्येक विधानाला सत्यता मूल्य हे असतंच असतं. आता विधानांचे प्रकार जे आहेत ते बघूया. मुख्यतः जी विधानं आपण तर्कशास्त्रामध्ये विचारात घेतो त्यांचे 2 भाग आपल्याला करता येतील. पहिला भाग आहे तो म्हणजे सरल विधान, आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे मिश्र विधान. काय बरं सरल विधान आणि मिश्र विधान? तर बघा, सरल विधान म्हणजे असं विधान की ज्यात एकच एक उद्देशपद असतं आणि एकच एक विधेयपद असतं. आतापर्यंतची जी उदाहरणं आपण पाहिली त्यांचा विचार आपण सर्वसाधारणपणे सरल विधान असा करूया. जसं की कविता चांगले गाते. आता या विधानामध्ये एकच उद्देशपद आहे आणि ते आहे कविता, आणि या विधानामध्ये एकच विधेयपद आहे, ते म्हणजे चांगले गाते. कविताबद्दल आपण नवीन माहिती या विधानातनं मिळवतोय, ती म्हणजे ती चांगलं गाते, हो की नाही? इथे या ठिकाणी हे सरळ विधान आहे, कारण एक उद्देशपद आहे, एक विधेयपद आहे. विधेयपद उद्देशपदाबद्दल काहीतरी नवी माहिती सांगत आहे, आणि हे विधान सत्यही असू शकतं किंवा ते विधान असत्यही असू शकतं. आतापर्यंत आपण बघितलेल्या जवळपास सगळ्या अटी या उदाहरणामध्ये पूर्णपणे बसतात. आता मिश्र विधान म्हणजे काय? हे जर सरळ विधान असेल आणि हे इतकं सरळ सोपं असेल तर मिश्र विधान म्हणजे काय आहे? तर मिश्र विधान म्हणजे असं कोणतंही विधान की ज्यात एकापेक्षा जास्त उद्देशपदे आणि विधेयपदे असतात. म्हणजे एकच एक उद्देशपद आणि एकच एक विधेयपद असं मिश्र विधानामध्ये नसतं. इथे 2 सरळ विधानं एकत्र येतात आणि त्यांना आपण मिश्र विधान असं म्हणतो. उदाहरणार्थ, सियोना चांगले नृत्य करते आणि सलीम फुटबॉल खेळतो. आता इथे तुम्हाला असं लक्षात येईल की सियोना हे एक उद्देशपद आहे, की त्या उद्देशपदाबद्दल आपण काय नवी माहिती मिळवतोय? तर विधेयपद आपल्याला सांगतं की ती चांगलं नृत्य करते. आणि दुसऱ्या भागात त्याच विधानाच्या उत्तरार्धात किंवा दुसऱ्या भागामध्ये आपण म्हणतोय की सलीम फुटबॉल खेळतो. सलीम फुटबॉल खेळतो या उदाहरणामध्ये सलीम हे उद्देशपद आहे आणि तो फुटबॉल खेळतो हे विधेयपद. आता इथे 2 सरळ विधानं स्वतंत्रपणे सत्य किंवा असत्य असणार. म्हणजे सियोना जर खरंच चांगलं नृत्य करत असेल
तर ते विधान सत्य, आणि सलीम जर फुटबॉल खेळत असेल तर तेही विधान सत्य. पण जर सियोना नृत्य चांगलं करत नसेल किंवा ती करतच नसेल तर पहिलं विधान असत्य झालं. तरीही सलीम जर खरंच फुटबॉल खेळत असेल तर दुसरं विधान मात्र सत्य. किंवा दुसऱ्या प्रकारे होऊ शकेल, सियोना चांगलं नृत्य करत असेल तर पहिलं विधान सत्य, आणि सलीम जर फुटबॉल ऐवजी क्रिकेट किंवा अजून काही खेळ खेळत असेल तर ते विधान असत्य. म्हणजे जेव्हा मिश्र विधानाकडे आपण येतो तेव्हा विधानाच्या सत्यता मूल्याच्या शक्यता बदलतात. त्या कशा बदलतात तर त्यांचं सत्यत्व किंवा त्यांचं सत्यता मूल्य हे त्यांच्या घटक सरल विधानांच्या सत्यतेवर अवलंबून असतं. आपण काही उदाहरणं इथे बघूया. ही उदाहरणं मिश्र विधानांची आहेत. जसं की जर एखाद्या ठिकाणी 4 रस्ते येत असतील तर त्याला चौक असे म्हणतात. आता इथे 2 विधानं आहेत. जर च्या नंतर येणारं जे विधान आहे, एखाद्या ठिकाणी 4 रस्ते येतात, हे पहिलं सरळ विधान. दुसरं आहे त्याला चौक असे म्हणतात. किंवा वाघ गुहेत तरी असेल किंवा तलावाकाठी असेल. आता इथे आपल्याला असं वाटेल की उद्देशपद एकच आहे. हो, पण विधेय 2 आहे. पहिलं विधान आहे, सरळ विधान यातलं आहे की वाघ गुहेत असेल, आणि दुसरं आहे वाघ तलावाकाठी असेल. इथे उद्देशपद एक आहे ते म्हणजे वाघ, पण त्या वाघाबद्दल आपल्याला विधेयपदांमधनं 2 वेगवेगळ्या गोष्टी कळत आहेत. एक की वाघ गुहेत असेल आणि दुसरं तो तलावाकाठी असेल. आता पुढचं जे विधान आहे ते आहे सुखदा दररोज व्यायाम करते. आता इथे बघा, हे मात्र मिश्र विधान नाही, कारण इथे एकच उद्देशपद आहे ते म्हणजे सुखदा, आणि तिच्याबद्दल फक्त इतकीच माहिती मिळते की ती दररोज व्यायाम करते. म्हणजे विधेयपद सुद्धा एकच आहे. सो या उदाहरणामध्ये तिसरं जे उदाहरण आहे ते मिश्र विधानाचं नाही. चौथ्यामध्ये दिवसभर पाऊस पडतो आहे आणि गायी शेतातल्या गोठ्यात अडकल्या आहेत. तुम्हाला हे स्पष्ट दिसेल की या ठिकाणी 2 स्वतंत्र विधानं आहेत. पहिलं आहे दिवसभर पाऊस पडतो आहे, दुसरं आहे गायी शेतातल्या गोठ्यात अडकल्या आहेत. आपल्याला आपल्या अनुभवाने माहित आहे की पाऊस पडतोय म्हणूनच गायी गोठ्यात अडकल्यात, पण म्हणून हे एकच एक सरळ विधान नाही. तसंच 5वं उदाहरण बघा. जॉनने चर्चमध्ये प्रार्थना केली. आता या ठिकाणी जॉन हे आपलं उद्देशपद आहे आणि त्याने चर्चमध्ये प्रार्थना केली हे आपलं विधेयपद आहे. या विधानांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की आता आपल्याला सरळ विधान आणि मिश्र विधान यांचं दिलेल्या उदाहरणांमधनं वर्गीकरण करता येईल. आता हे वर्गीकरण करता आल्यानंतर आपण असं समजून घेऊया की प्रत्येक सरळ विधानाला एक सत्यता मूल्य असतं आणि ते एकच एक सत्यता मूल्य असतं. परंतु मिश्र विधानांचं सत्यता मूल्य मात्र त्यामध्ये जितकी सरळ विधानं असतील त्यांच्या सत्यता मूल्यानुसार निश्चित होतं. म्हणजे जरी आपण असं म्हणालो की एखादं मिश्र विधान हे सत्य तरी असतं किंवा असत्य तरी असतं, हो अगदी बरोबर, पण जसं सरळ विधान सत्य किंवा असत्य असण्याच्या खूप शक्यता नसतात, त्या फक्त आणि फक्त 2च आहेत, तसं मिश्र विधानाचं एखादं मिश्र विधान सत्य कधी ठरेल याच्या अनेक शक्यता असतात, आणि एखादं मिश्र विधान असत्य कधी ठरेल याच्या अनेक शक्यता असतात. या शक्यता कोणत्या हे आपण पुढे जेव्हा सत्यता कोष्टकांचा अभ्यास करणार आहोत तेव्हा आपण मिश्र विधानाच्या सत्यता मूल्यांच्या शक्यतांचा विचार करणार आहोत. आता इथे मिश्र विधानांचे प्रकार समजून घेणं हा आज आपला महत्त्वाचा भाग आहे. या आधीच्या उदाहरणांमध्ये तुम्ही असं पाहिलं की काही उदाहरणांमध्ये 2 विधानं एकत्र आली होती एका विशिष्ट शब्दाने, जसं की पाऊस पडतो आहे आणि गायी गोठ्यात अडकल्या आहेत. आता इथे 2 सरळ विधानं आपल्याला स्पष्टपणे दिसत होती आणि एक शब्द आणि हा त्या विधानात होता की जो कुठल्याही सरळ विधानाचा भाग नाही. या प्रकारच्या शब्दाला की जो मिश्र विधानामध्ये उपस्थित असतो पण तो कधीच सरळ विधानामध्ये नसतो, आणि
मिश्र विधानामध्ये येत असताना सुद्धा तो कुठल्याही सरळ विधानाचा भाग नसतो. अशा शब्दांना आपण तार्किक संयोजक असं म्हणतो. या संयोजकांचा वापर मिश्र विधानांमध्ये केलेला असतो. जेव्हा आपण मिश्र विधानांचे प्रकार पाहू तेव्हा आपल्याला काय दिसतं, तर मिश्र विधानं अनेक प्रकारची असू शकतात. त्यांचं मुख्य वर्गीकरण आपल्याला दोन भागात करता येईल. पहिलं, सत्यता फलनात्मक मिश्र विधाने. म्हणजे काय, तर अशी मिश्र विधानं की ज्यांना सत्यता मूल्य असतं वा किंवा असू शकतं. आणि न सत्यता फलनात्मक मिश्र विधानं म्हणजे कुठल्या प्रकारची मिश्र विधानं, तर अशी मिश्र विधानं की जिथे एकापेक्षा जास्त सरळ विधानं एकत्र आली आहेत परंतु एकत्रितपणे त्यांना काहीही सत्यता मूल्य असू शकत नाही. आता हे आपण कसं ठरवणार की कुठल्या मिश्र विधानांना सत्यता फलनात्मक मूल्य आहे आणि कुठल्या मिश्र विधानांना न सत्यता फलनात्मक मूल्य नाही, तर हे आपण या उदाहरणांवरनं समजून घेऊया. आता पहिलं उदाहरण बघा. मी वाचलेले पुस्तक मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आहे. या ठिकाणी दोन सरळ विधान. पहिलं, मी वाचलेले पुस्तक मनोरंजक आहे आणि दुसरं, मी वाचलेले पुस्तक ज्ञानवर्धक आहे. अशी दोन सरळ विधानं आपण एकत्रित केलेली आहेत. या ठिकाणी उद्देशपद मी हे दोन्ही विधानांमध्ये एकच आहे किंवा समान आहे, परंतु विधेयपद जे आहे पुस्तक मनोरंजक असणं हे मात्र वेगवेगळं आहे. म्हणजे एका ठिकाणी ते मनोरंजक आहे असं आपण म्हटलं आणि दुसऱ्या ठिकाणी ते ज्ञानवर्धक आहे असं आपण म्हटलं. आता ही दोन विधानं एकत्रित आली आहेत आणि ह्या संयोजकाने. मी वाचलेलं पुस्तक मनोरंजक आहे हे स्वतंत्रपणे सत्य किंवा असत्य असू शकेल आणि मी वाचलेले पुस्तक ज्ञानवर्धक आहे हे विधान, हे सरळ विधान स्वतंत्रपणे सत्य किंवा असत्य असू शकेल. आता जेव्हा आपण मिश्र विधानाचा एकत्रित विचार करतो तेव्हा हे दोन्ही विधानांचं मिश्रण एकत्रितपणे सत्य आहे की असत्य आहे हे कसं आपण ठरवणार, तर जर मी वाचलेलं पुस्तक खरोखर मनोरंजक आहे म्हणजे ते सत्य आहे आणि मी वाचलेलं पुस्तक खरोखर ज्ञानवर्धक आहे म्हणजे दुसरा घटक किंवा दुसरं सरळ विधान सुद्धा सत्य आहे, असं जेव्हा असेल तेव्हा आपल्याला असं म्हणता येईल की मी वाचलेलं पुस्तक मनोरंजक आणि ज्ञानवर्धक आहे हे मिश्र विधान सत्य आहे. आता ह्या दोन्हींपैकी एक जर सत्य गोष्ट नसेल, म्हणजे मी वाचलेलं पुस्तक ज्ञानवर्धक आहे पण मनोरंजक अजिबात नाही, फार कंटाळवाणं आहे, तर मग त्या परिस्थितीमध्ये हे विधान एकत्रितपणे, जेव्हा मी एकत्रितपणे म्हणते तेव्हा दोन्ही सरळ विधानं एकत्रितपणे सत्य असणार नाही. तसंच जर मी वाचलेलं पुस्तक मनोरंजक आहे पण त्यातनं माझी ज्ञानवर्धी होत नाही, तर त्या परिस्थितीत सुद्धा हे विधान एकत्रितपणे सत्य असणार नाही, तर ते असत्य होते. म्हणजे मिश्र विधानाचं सत्यता मूल्य हे घटक विधानांच्या, म्हणजे मिश्र विधानाचे जे घटक विधान आहेत त्यांच्या सत्यता मूल्यानुसार ठरतं. आणि म्हणून जिथे अशी शक्यता आहे सत्यत्व शोधण्याची त्याच मिश्र विधानांना आपण सत्यता फलनात्मक मिश्र विधानं असं म्हणतो. आता दुसरंच उदाहरण बघा. इथे आपण म्हणतोय मला विश्वास आहे की देव माझे भले करेल. आता इथे दोन विधानं आपल्याला दिसत आहेत आणि ती दोन्ही विधानं की या शब्दाने जोडलेली आहेत. मला विश्वास आहे. आता मला विश्वास आहे हे विधान सत्य किंवा असत्य असू शकेल का, कारण मला विश्वास असणं ह्यातनं काही नवीन माहिती माझ्याबद्दल मला मिळत नाही. किंवा दुसरे जे विधान आहे देव माझे भले करेल, यामध्ये आपण देवाकडनं ही अपेक्षा करतोय की तो आपलं भलं करेल किंवा त्याने आपलं भलं करावं, पण ही अपेक्षा खरी किंवा खोटी, सत्य किंवा असत्य असू शकत नाही, कारण या ठिकाणी देवाबद्दल आपण, देव ह्या उद्देशपदाबद्दल आपण काहीही नवी माहिती सांगत नाही. किंवा जरी त्यातनं आपल्याला असं वाटलं की ह्यातनं आपल्याला नवी माहिती मिळते तरी ती माहिती सत्य किंवा असत्य आहे असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येणार. जर मी श्रद्धाळू व्यक्ती असेल तर माझ्यासाठी हे खरं आहे, पण जर मी नास्तिक असेल तर मात्र यात माझ्यासाठी काही अर्थ दडलेला नाही. म्हणजे सत्य असत्य ही कसोटी ह्या दुसऱ्या उदाहरणाला आपल्याला अजिबात लावता येणार.
आता तिसरं उदाहरण बघा. जर तू अभ्यास केलास तर परीक्षेत नक्की पास होशील. आता इथे आपल्याला काय दिसतंय? तर पहिलं विधान आहे की तू अभ्यास कर किंवा करावा. दुसरं आहे की परीक्षेत पास होशील. हे झालं तर ते होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे जर पहिलं विधान सत्य असेल आणि दुसरंही विधान सत्य असेल तर हे जर तरचं विधान एकत्रितपणे सत्य होतं. म्हणजे या विधानामध्ये विधानांचं घटक विधानांचं सत्यता मूल्य काढणं हे शक्य आहे किंवा त्यांना सत्यता मूल्य आहे आणि म्हणून एकत्रित मिश्र विधानाला सुद्धा सत्यता मूल्य असण्याची शक्यता आहे. आता त्यानंतरचं उदाहरण बघा. शेतकऱ्यांना आशा आहे. काय आशा आहे? तर पाऊस नक्की पडेल. पाऊस पडतो आहे असं विधान आपण केलं तर ते सत्य किंवा असत्य असू शकेल. पण मला अपेक्षा आहे, मला आशा आहे की पाऊस पडेल किंवा पाऊस पडावा. हे मात्र खरं किंवा खोटं कसं असेल? मी जर भविष्यकालीन विधान केलं की उद्या पाऊस पडेल, बघा मी काय म्हणते, उद्या पाऊस पडेल, तर हे खरं किंवा खोटं आपण उद्या खरोखर पाऊस पडतोय की नाही हे पाहून ठरवू शकू. पण जर मी असं म्हणाले की पाऊस पडावा बुवा उद्या, तर यात मात्र एक शक्यता आहे. मी काहीही ज्याला आपण डिक्लरेटिव्ह असं म्हणतो किंवा स्पष्ट करणारं सांगणारं असं आहे ते आपण इथे म्हणत नाही आहोत. आणि म्हणून या ठिकाणी पाऊस नक्की पडेल हा जो ठाम विश्वास आहे किंवा ही जी अपेक्षा आहे ती सत्य किंवा असत्य असू शकत नाही. तसंच शेतकऱ्यांना आशा आहे. आशा असते किंवा नसते, आशा आहे हे विधान खरं किंवा खोटं असू शकत नाही. आणि म्हणून चौथं जे उदाहरण आहे ते न सत्यता फलनात्मक मूल्य असणारं मिश्र विधान आहे. आता शेवटचं उदाहरण बघा. मी चहा किंवा सरबत घेईन. मी जर चहा घेतला तर पहिला भाग किंवा पहिला घटक मी चहा घेईन हे सत्य. मी जर सरबत घेतलं तर दुसरा भाग म्हणजे मी सरबत घेईन हे सत्य. या ठिकाणी पुन्हा स्वतंत्र घटक सरल विधानं हे सत्य किंवा असत्य असण्याची शक्यता आहे आणि म्हणून हे मिश्र विधान एकत्रितपणे सत्य किंवा असत्य असण्याची शक्यता आहे किंवा निर्माण होते. म्हणून आपण या आधीच्या भागात म्हणालो होतो की मिश्र विधानांना सत्यता फलन असण्याची शक्यता असते आणि जर ती शक्यता नसेल तर त्यांना आपण न फलनात्मक न सत्यता फलनात्मक मिश्र विधान असं म्हणतो. आता या ठिकाणी सत्यता फलन ज्यांना शक्य आहे किंवा जी सत्यता फलनात्मक विधानं आहेत त्यांचे मुख्य प्रकार आपण समजून घेऊया. तुम्हाला इथे दिसतच आहे की 5 महत्वाचे किंवा मुख्य प्रकार आहेत. पहिलं आहे निषेधक विधान. निषेधक विधान म्हणजे नकारार्थी विधान. दुसरं आहे संधी विधान. संधी विधान म्हणजे जिथे दोन विधानं एकत्रितपणे जोडलेली आहेत. खरं म्हणजे ही सगळीच विधान हे सगळेच प्रकार दोन सरळ विधानांना एकत्रित आणून निर्माण झालेले आहेत. या प्रत्येकाचा आपण स्वतंत्रपणे आणि सविस्तरपणे विचार यापुढे करणारच आहोत. तिसरा जो प्रकार आहे तो आहे सोपाधिक विधान. चौथा जो प्रकार आहे तो आहे वैकल्पिक आणि शेवटचा आणि पाचवा जो आहे तो आहे सममूल्य विधान. आता हे शब्द किंवा ही नावं आपल्यासाठी नवी आहेत किंवा ती वेगळी आहेत, आपल्या नेहमीच्या वापरातली नाहीत आणि म्हणून या नावांचा किंवा या संज्ञांचा सराव होण्यास आपल्याला थोडासा वेळ लागू शकेल. पण जेव्हा तुम्ही याचं स्पष्टीकरण आणि याची उदाहरणं बघाल तेव्हा मात्र तुमच्या हे लक्षात येईल की ह्यात फार काही नवं नाही किंवा फार काही वेगळं असं सांगितलेलं नाही. तर आता आपण या प्रत्येक विधानाच्या प्रकाराचा विचार करूया. पहिला जो प्रकार आहे तो आहे निषेधक विधानाचा. निषेधक विधान म्हणजे काय तर असं कोणतंही सरळ विधान की ज्याचा आपण नकार केलेला असतो. जेव्हा आपण एखाद्या सरळ विधानाचा नकार करतो तेव्हा आपल्याला जे मिळतं ते निषेधक विधान असतं. म्हणजे काय बरं तर कुठल्याही विधानामध्ये किंवा कुठल्याही सरळ विधानाचा निषेध जेव्हा नाही, नको, ना, नसेल, नसला अशा प्रकारच्या नकारात्मक शब्दांनी होतो तेव्हा आपल्याला निषेधक विधान मिळतं. उदाहरणार्थ
मी गावाला जाणार नाही. आता या ठिकाणी नाही हा शब्द आला आहे, म्हणजे हे निषेधक विधान आहे. आता हे जर निषेधक विधान असेल तर ह्याचं सरळ विधान काय आहे बरं? मी गावाला जाईन किंवा मी गावाला जाणार आहे, हे सरळ विधान झालं. म्हणजे काय तर निषेधक विधान हे इतर काही नसून आपण ज्याला नकारार्थी वाक्य असं मराठी व्याकरणात म्हणतो तेच हे आहे. परंतु इथे निषेधक वाक्य असं आपण का म्हणतो आहोत नकारार्थक म्हणण्यापेक्षा? त्याला कारण आहे. आणि ते कारण असं की नकारार्थी विधान हे मिश्र विधान आहे, ते सरळ विधान नाही. आता तुम्ही असं म्हणाल किंवा तुम्हाला असं वाटेल की आपण म्हणालो होतो की सरळ विधानामध्ये एकच उद्देशपद आणि एकच विधेयपद असतं. इथे सुद्धा एकच उद्देशपद आणि एकच विधेयपद आहे, मग याला आपण मिश्र विधान का म्हणतो आहोत? बरोबर. तर त्याचं कारण असं की मुळात हे सरळ सकारात्मक विधान आहे की मी गावाला जाईन. या विधानाचा आपण निषेध केला आणि आपल्याला निषेधक विधान मिळालं, ते आहे मी गावाला जाणार नाही. आता हे फार महत्वाचं निषेधक विधान हा प्रकार समजून घेण्यासाठी. ते असं की तर्कशास्त्रामध्ये मी गावाला जाणार नाही हे विधान असं सरळ वाचलं जात नाही. तर ते कसं वाचलं जातं? तर असे नाही की मी गावाला जाईन. या ठिकाणी असे नाही हे एक स्वतंत्र सरळ विधान आहे. इंग्रजीमध्ये याला इट इज नॉट द केस दॅट असं आपण म्हणतो. आता कुठलंही मिश्र विधान हे दोन विधानांनी बनलेलं असतं आणि या ठिकाणी आपल्याला दोन सरळ विधानं दिसत आहेत आणि म्हणून निषेधक विधान हे मिश्र विधान. आता ही काही उदाहरणं आपण बघूया. तुमच्या अभ्यासासाठी यातलं सरळ विधान शोधायचं आणि त्याचा नकारार्थी किंवा निषेधक विधान पाहायचं. आता पहिलं उदाहरण घ्या. शेतात पेरलेले गहू उगवले नाहीत. याचं सरळ विधान काय आहे की शेतात पेरलेले गहू उगवले किंवा उगवले आहेत. आणि मग तर्कशास्त्रामध्ये ते आपण कसं वाचू? तर आपण म्हणू असे नाही की शेतात पेरलेले गहू उगवले आहेत. आपण निषेधक विधानाला मिश्र विधान का म्हणतो या प्रश्नाचं उत्तर पुढे जेव्हा आपण या सर्व प्रकारच्या विधानांचं चिन्हांकन शिकणार आहोत तेव्हा पुन्हा एकदा तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. आता दुसरं जे उदाहरण आहे, विद्यार्थी तासाला आले नाहीत. या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी तासाला आले आहेत हे सकारात्मक विधान आहे आणि त्याचा निषेध आपण इथे केलेला आहे, आपण त्याचा नकार केलेला आहे. श्यामने स्पर्धेत भाग घेतला नाही. याचं सरळ विधान होईल श्यामने स्पर्धेत भाग घेतला आहे आणि आपण म्हणतोय की असं नाही की त्याने भाग घेतला. रेल्वे वेळेवर सुरू झाली नाही. याचं पुन्हा सरळ विधान होईल की रेल्वे वेळेवर सुरू झाली आहे. जेव्हा तशी परिस्थिती नसते तेव्हा नकारार्थक विधान किंवा निषेधक विधान आपल्याला मिळतं. झेरॉक्स मशीन काम करत नाही. इथे सुद्धा झेरॉक्स मशीन काम करते आहे, अर्थात त्याचा निषेध होईल झेरॉक्स मशीन काम करत नाही. आता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छिते. जेव्हा ह्या निषेधक विधानांचा आपण विचार करतो तेव्हा त्याचं जे सरळ विधान आहे, जे असे नाही की च्या नंतर येतं, ते जे विधान आहे ते जर सत्य असेल तर हे निषेधक विधान असत्य असतं आणि जर ते असत्य असेल तर हे सत्य असतं. म्हणजे कसं बरं? दुसरं उदाहरण बघूया. विद्यार्थी तासाला आले नाहीत. आता ह्याचं सरळ विधान काय? तर विद्यार्थी तासाला आले आहेत. जर विद्यार्थी तासाला आले आहेत हे सत्य विधान असेल तर विद्यार्थी तासाला आले नाहीत हे असत्यच असतं, कारण ह्या दोन्ही शक्यता एकाच वेळेला सत्य किंवा एकाच वेळेला असत्य असणार नाही. बरोबर. आणि ते आपण चौथं उदाहरण घेऊया. रेल्वे वेळेवर सुरू झाली नाही. आता या ठिकाणी सरळ विधान काय आहे? रेल्वे वेळेवर सुरू झाली. यात एकतर सरळ विधान सत्य असेल किंवा त्याचं निषेधक विधान सत्य असेल.
ती दोन्हीही एकाच वेळेला सत्य किंवा एकाच वेळेला असत्य असणार नाही. आणि म्हणून सरळ विधानाचं आणि निषेधक विधानाचं सत्यता मूल्य हे परस्पर विरोधी असतं. त्यामुळे जरी निषेधक विधानामध्ये एकच उद्देशपद आणि एकच विधेयपद असलं तरीही त्याला आपण सरळ विधान म्हणत नाही, कारण त्या दोन्हींचं सत्यता मूल्य हे पूर्णपणे वेगळं. आता आपण दुसरा प्रकार बघूया. या प्रकारामध्ये संधी विधान आहे. संधी विधान हे मिश्र विधानाचा प्रकार. संधी विधान म्हणजे काय, तर असं विधान की ज्यामध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त सरळ विधानं आणि व अशा सत्यता फलनात्मक संयोजकांनी एकत्र जोडलेली असतात, तेव्हा त्याला आपण संधी विधान असं म्हणतो. तुम्हाला इथे खाली असं दिसेल की एक आडवी रेष आहे आणि असं लिहिलेलं आहे आणि त्याच्या पुढे पुन्हा एक आडवी रेष आहे. म्हणजे ह्या रिकाम्या जागांच्या ठिकाणी कुठलीही दोन स्वतंत्र सरळ विधानं तुम्ही घेतली आणि त्यांना आणि किंवा व ह्या शब्दाने जोडलं तर ते संधी विधान होतं. या ठिकाणी दोन सरळ सकारात्मक विधानं, एक सरळ सकारात्मक विधान आणि एक निषेधात्मक विधान किंवा दोन्ही निषेधात्मक विधानं असं काहीही तिथे आपण घेऊ शकतो. या विधान प्रकाराचं जे स्वरूप आहे ते इथे दिलेल्या प्रमाणे आहे. आता इथे काही विधानं आपण संधी विधानाची पाहूया. बघा, श्रेया आणि सलमा टेनिस खेळाडू आहेत. आता तुम्हाला आणीच्या आधी एक आडवी रेष आणि आणीच्या नंतर एक आडवी रेष दिसली होती, तर पहिल्या रेषेच्या जागेवर येईल श्रेया टेनिस खेळाडू आहे, मध्ये आणि हा शब्द येईल आणि त्याच्या पुढे जी आडवी रेष आहे तिथे सलमा टेनिस खेळाडू आहे असं येईल. म्हणजे जरी इथे आपण श्रेया आणि सलमा टेनिस खेळाडू आहेत असं म्हणत असलो तरीही याची सविस्तर फोड जेव्हा आपण करतो तेव्हा संधी विधानामध्ये दोन सरळ विधानं, दोन स्वतंत्र उद्देशपद असणारी विधानं आपण एकत्रित आणतोय. किंवा दुसरं विधान पहा, जोबिन आणि संकेत नदी किनारी फिरायला गेले आहेत. म्हणजे जोबिन नदी किनारी फिरायला गेला आहे आणि संकेत नदी किनारी फिरायला गेला आहे असं आपण ते वाचतो. पुढचं बघा. आता पहिल्या दोन्ही उदाहरणांमध्ये उद्देशपद वेगवेगळी आहे आणि विधेयपद मात्र एकच आहे. तिसऱ्या उदाहरणात पद्धत वेगळी आहे, पण तरीही हे संधी विधानच आहे. इथे काय म्हणतोय आपण, एमिली सुंदर गाते आणि नाचतेही. हे आपण कसं बघणार तर्कशास्त्राच्या दृष्टीने, तर एमिली सुंदर गाते आणि एमिली सुंदर नाचतेही. या ठिकाणी उद्देशपद तेच आहे एमिली, पण विधेयपद मात्र वेगळी आहे. पहिल्यात आहे सुंदर गाते आणि दुसऱ्यात आहे नाचते. तसंच चौथ्या उदाहरणात बघा की शेतात ज्वारी आणि कांदे पेरले आहेत. इथेही आपण आधीसारखं करू शकतो, शेतात ज्वारी पेरली आहे आणि शेतात कांदे पेरले आहे. इथे उद्देशपद आणि विधेयपद वेगवेगळी आहे. पाचव्या उदाहरणामध्ये शहरात मेट्रो आणि रेल्वे धावत आहेत. म्हणजे शहरात मेट्रो धावत आहे आणि शहरात रेल्वे धावत आहे. तिसरा जो विधानाचा प्रकार आहे तो आहे सोपाधिक विधान. जेव्हा दोन किंवा अधिक सरळ विधानं जर तर या सत्यता फलनात्मक संयोजकाने एकत्र जोडलेली असतात तेव्हा त्या विधानांना आपण सोपाधिक विधान असं म्हणतो. इथे तुम्हाला या विधानाच्या प्रकाराचं किंवा या प्रकारच्या विधानांचं स्वरूप दिसेल. जर ह्या शब्दानंतर एक सरळ विधान येतं, त्यानंतर तर हा शब्द येतो किंवा हे संयोजक येतं आणि त्यापुढे दुसरं जे सरळ विधान आहे ते तिथे येतं. आता याची उदाहरणं आपण पाहूया. सोपाधिक विधानामध्ये महत्वाची गोष्ट अशी की जर आणि तरच्या मध्ये जे विधान येतं त्याला आपण पूर्वार्ध आणि तर नंतर येणाऱ्या विधानाला उत्तरार्ध असं म्हणतो. या गोष्टी आपण पुन्हा जेव्हा सत्यता कोष्टक ही गोष्ट शिकणार आहोत तेव्हा आपण पुन्हा एकदा सविस्तरपणे समजून घेणार आहोत. जर आणि तरच्या जागांमध्ये जी विधानं आहेत किंवा त्या ज्या विशिष्ट जागा आहेत त्या आपण शक्यतो बदलत नाही किंवा बदलू नये, कारण बदलल्या तर त्याचा अर्थ आणि त्याचं सत्यता मूल्य बदलतं. आता इथे बघा, जर कोर्टात आरोप सिद्ध झाला तर अपराधाला शिक्षा होईल. पहिलं विधान काय, तर कोर्टात आरोप सिद्ध झाला. दुसरं विधान काय, अपराधाला शिक्षा होईल. आता यातल्या विधानांची जर जागा आपण बदलली तर त्याचा अर्थ बदलतो.
आपण जर असं म्हणालो की जर अपराधाला शिक्षा झाली तर कोर्टात आरोप सिद्ध होईल. शिक्षा झाली म्हणजे आरोप सिद्ध झाला असं आपल्याला काही वेळा वाटू शकतं, पण आरोप पूर्णपणे सिद्ध न होताही शिक्षा होऊ शकते अशी शक्यता आहे. आणि म्हणून आणि त्या प्रकारच्या विधानाचं सत्यता मूल्य हे वेगळं असणार आहे. एकच गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की जर तरची जी सोपाधिक विधानं आहेत त्यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्धात जी विधानं आहेत त्यांच्या जागा जर आपण बदलल्या तर त्याचा अर्थ आणि त्याचं सत्यता मूल्य बदलतं. जसे की दुसरं उदाहरण बघा, जर कीटकनाशके फवारली तर पिकांवर रोग पडणार नाही. आता कीटकनाशके फवारली हे एक विधान आहे आणि तो पूर्वार्ध आहे. पिकांवर रोग पडणार नाही हा उत्तरार्ध आहे. पिकांवर रोग पडला नाही याचा अर्थ किंवा यामुळे असं निर्देशित होतं का की कीटकनाशकं फवारलीच नाहीत किंवा कीटकनाशकं फवारलीच, तर तसं आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही. तसंच जर विद्यार्थी आले तर तास होईल, या ठिकाणीही पूर्वार्ध हा विद्यार्थी आले हे सरळ विधान आहे आणि तास होईल हे उत्तरार्ध हे दुसरं सरळ विधान आहे. आता पुढचं उदाहरण बघा, जर रानू आली तर सना सिनेमाला जाईल. म्हणजे रानू सिनेमाला आली तर सना सिनेमाला जाईल. इथे काय आहे की पूर्वार्ध ही प्रथम अट आहे या सगळ्याच उदाहरणांमध्ये किंवा या प्रकारच्या सगळ्याच उदाहरणांमध्ये. सोपाधिक विधानातला जो पूर्वार्ध आहे आणि तिथे जे सरळ विधान येतं ही पूर्व अट आहे. ती अट पूर्ण झाली तरच उत्तरार्धातलं विधान अस्तित्वात येणार आहे. जर पाऊस आला तर रस्त्यावर चिखल होईल. या ठिकाणी पाऊस आला ही पूर्व अट आहे, ती घडली तरच रस्त्यावर चिखल होणार आहे. आता ह्या सगळ्या उदाहरणांचा असा विचार करा की जर उत्तरार्ध घडला तर त्यावरनं पूर्वार्ध घडलाच असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल का? तर तसं आपल्याला म्हणता येत नाही. शेवटचंच उदाहरण घेऊया, त्या अर्थाने हे सोपं आहे. पाऊस आला तर रस्त्यावर चिखल होईल. इथं चिखल पाऊस न येताही होऊ शकतो. म्हणजे कुणीतरी पाणी सांडवलं किंवा सांडलं किंवा पाईपलाईन फुटली तरी रस्त्यावर चिखल होईल. म्हणजे रस्त्यावर चिखल होणं याने पाऊस झाला हे आपल्याला निश्चितपणे म्हणता येत नाही. परंतु पाऊस आला पण रस्त्यावर चिखल झाला नाही असं मात्र होणार नाही, कारण रस्ता ओला होणारच. त्यामुळे सोपाधिक विधानांमध्ये पूर्व अट ही प्रथमतः महत्वाची. ती जर घडली तर उत्तरार्ध हा निश्चितपणे घडतोच आणि जर तो तसा झाला नाही तर मात्र हे जर तरचं विधान खोटं किंवा असत्य. याबद्दल आपण पुन्हा जेव्हा सत्यता कोष्टकाची चर्चा करणार आहोत तेव्हा आपण बोलणारच आहोत. पुढचा जो मिश्र विधानाचा प्रकार आहे, सत्यता फलनात्मक मिश्र विधानाचा जो प्रकार आहे तो आहे वैकल्पिक विधान. वैकल्पिक विधान म्हणजे काय, तर अशी कुठलीही दोन सरळ विधानं की जी एकत्र येतात किंवा वा अथवा या प्रकारच्या सत्यता फलनात्मक संयोजकांनी, त्यांना आपण वैकल्पिक विधान असं म्हणतो. या ठिकाणी तुम्हाला त्याचं स्वरूप दिसेल किंवा कशा प्रकारची विधानं आपण वैकल्पिक विधानं म्हणतो ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्या आडव्या रेषा आहेत किंवा जी रिकामी जागा आहे तिथे कुठलंही सरळ विधान येऊ शकतं आणि दुसऱ्या रिकाम्या जागे ठिकाणी कुठलंही आणखी एक सरळ विधान येऊ शकतं. जसं संधी विधानामध्ये आणि व ह्या दोन प्रकारच्या विधानांचा शब्दांचा आपण विचार केला तसं वैकल्पिक विधानामध्ये किंवा वा अथवा असे शब्द दोन सरळ विधानांना एकत्रित आणतात. याची काही उदाहरणं आपण बघूया. पहिलं उदाहरण आहे, गंगामाय काशीला जाईल किंवा रामेश्वरला जाईल. म्हणजे गंगामाय काशीला जाईल किंवा गंगामाय काशीला जाईल, रामेश्वरला जाईल. या ठिकाणी ती कुठल्या तरी एका ठिकाणी म्हणजे एका तीर्थस्थळी नक्की जाणार आहे. ती कदाचित दोन्हीकडेही जाईल पण किमान एका ठिकाणी मात्र नक्कीच जाणार आहे. दुसरं उदाहरण बघा, मी निळी अथवा पांढरी गाडी घेईन. म्हणजे मी निळ्या रंगाची गाडी विकत घेईन किंवा मी पांढऱ्या रंगाची गाडी विकत घेईन. आता या ठिकाणी मात्र दोन्हींपैकी एकच मी घेऊ शकतोय, एका वेळेला एकच.
पुढचं उदाहरण बघा, रेश्मा कार्यक्रमाला जाईल वा जाणारही नाही. म्हणजे इथे कसं दिसतंय आपल्याला, तर रेश्मा कार्यक्रमाला जाईल वा रेश्मा कार्यक्रमाला जाणार नाही. आता ह्या दोन्हींपैकी कुठली तरी एकच गोष्ट होऊ शकते. याला आपण सबल विकल्प असं म्हणतो. वैकल्पिक या शब्दाचा अर्थच दोन विकल्प जिथे आपण गृहीत धरतो किंवा विचारात घेतो तसं विधान. आता पहिल्या उदाहरणामध्ये जो विकल्प आहे तो दुर्बल या प्रकारचा आहे. दुर्बल म्हणजे काय, तर दोन्हीही विकल्प सत्य असण्याची शक्यता आहे. परंतु सबल विकल्प म्हणजे काय, तर कुठला तरी एकच विकल्प सत्य असेल आणि जर एक सत्य असेल तर दुसरा असत्य असणार आहे. आणि म्हणून आपण असं म्हणतोय की पहिल्या उदाहरणात दोन्ही शक्यता आहेत की गंगामाई काशीला गेली आणि ती रामेश्वरलाही गेली. जरी आपण किंवा म्हटलं असलं तरी ती दोन्हीकडे जाऊ शकते आणि दोन्ही विधानं सत्य असू शकतात. पण जरी ती दोन्हीकडे नाही गेली तर किंवा म्हटल्यामुळं किमान एका तीर्थस्थळी ती नक्की जाणार आहे. बरोबर. तसं मात्र आपल्याला तिसऱ्या आणि दुसऱ्या उदाहरणात म्हणता येणार. आता रेश्मा कार्यक्रमाला जाईल हे जर सत्य असेल तर ती कार्यक्रमाला जाणार नाही हे असत्यच असायला हवं. कारण ती कार्यक्रमाला गेलीही आहे आणि ती कार्यक्रमाला गेलीही नाही असं एकाच वेळेला दोन्ही सत्य असणार नाही. म्हणून याला आपण सबल विकल्प असं म्हणतो. आता चौथं उदाहरण बघा, समोरचा पक्षी एकतर कावळा आहे किंवा कोकिळा आहे. हे पुन्हा सबल वैकल्पिक विधानाचं उदाहरण आहे. तो दुर्बल विकल्प नव्हे. कारण तो एकतर कावळा असेल आणि कावळा आहे हे जर सत्य असेल तर ती कोकिळ नाही, आणि जर ती कोकिळ आहे हे सत्य असेल तर तो कावळा आहे. परंतु जर मी असं म्हणाले की मी चहा घेईन किंवा मी वडा खाईन, आता हे दुर्बल विकल्पाचं उदाहरण. असं शक्य आहे की मी चहाही घेतलाय आणि मी वडाही घेतलाय. आणि म्हणून शेवटचं जे उदाहरण आहे की शेतकरी शेतात बैलगाडी घेऊन जाईल किंवा पायी जाईल, हे बघा बरं, सबल वैकल्पिक विधान आहे की दुर्बल वैकल्पिक विधान आहे. तो जर बैलगाडी घेऊन गेला तर त्याच वेळेला तो पायी जाईल का, किंवा बैलगाडीच्या मागे मागे चालणं शक्य आहे. आपण त्याऐवजी जर असं म्हणालो की तो मोटरसायकलवर गेला तर तो मोटरसायकलवर गेला हेही सत्य आणि तो त्याच वेळेला पायी गेला हेही सत्य असं मात्र असणार नाही. म्हणजे शेवटचं उदाहरण हे सबल विकल्पाचं उदाहरण आहे. आता आपण आजचा शेवटचा विधानाचा प्रकार बघूया, तो म्हणजे सममूल्य विधान. जेव्हा दोन किंवा अधिक सरळ विधानं जर आणि जर यानंतर एक सरळ विधान, तर आणि तरच यानंतर दुसरं सरळ विधान, अशा प्रकारे जेव्हा एकत्र असतात तेव्हा त्यांना आपण सममूल्य विधान असं म्हणतो. सममूल्य विधान हे खूपसं सोपाधिक विधानासारखंच आहे. परंतु सोपाधिक विधानामध्ये पूर्वार्ध ही पूर्व अट असते आणि उत्तरार्ध हा पूर्व अटीनंतर येतो. आणि जर पूर्व अट म्हणजे पूर्वार्ध सत्य असेल तर उत्तरार्ध हा नक्की घडतो. इथे मात्र दोन्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे एकमेकांना अट घालतात. जर पूर्वार्ध सत्य असेल तर उत्तरार्ध सत्य असतंच, आणि जर उत्तरार्ध सत्य असेल तर पूर्वार्ध सत्य असतंच. म्हणून याला आपण सममूल्य विधान असं म्हणतो. या ठिकाणी जर पूर्वार्ध सत्य असेल तर उत्तरार्धही सत्य असतो, पूर्वार्ध असत्य असेल तर उत्तरार्धही असत्य असतो, किंवा उत्तरार्ध सत्य असेल तर पूर्वार्धही सत्य असतो, उत्तरार्ध असत्य असेल तर पूर्वार्धही असत्य असतो. या ठिकाणी पूर्वार्ध सत्य उत्तरार्ध असत्य किंवा उत्तरार्ध सत्य पूर्वार्ध असत्य असं अजिबात असू शकत नाही. सममूल्य या शब्दातच या प्रकारच्या विधानांचं सत्यता मूल्य आपल्याला दिसून येतं किंवा समजून येतं. या ठिकाणी आता आपण काही उदाहरणं बघूया. जर आणि जर तुम्हाला कार्यक्रमाचे आमंत्रण आले असेल तर आणि तरच तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकाल. आता या ठिकाणी बघा, अट जी आहे, जी पूर्व अट आहे ती अतिशय आवश्यक आणि महत्वाची आहे उत्तरार्ध घडण्यासाठी. जर तुमच्याकडे निमंत्रण पत्रिका नसेल किंवा आमंत्रण नसेल तर तुम्हाला कार्यक्रमाला प्रवेश नाही असा त्याचा अर्थ होतो. जर तुम्हाला आमंत्रण आलंय हे सत्य असेल तर तुम्ही कार्यक्रमात असणार आहात, हेही सत्य आहे.
जर तुम्ही कार्यक्रमाला आला आहात त्याचा अर्थच हा होतो की तुम्हाला आमंत्रण आलं आहे. आता इथे आपली गल्लत सममूल्य विधान आणि सोपाधिक विधान यामध्ये होऊ शकते. आपल्याला अनेक वेळा सोपाधिक विधान हे सममूल्यासारखं वाटू शकतं. म्हणजे एक छोटंसं उदाहरण घ्या. जर मला भूक लागली तर मी जेवण करेन. आता कुणी जर जेवण करत असेल तर त्यावरनं आपण काय निष्कर्ष काढतो की त्याला भूक लागली असेल, बरोबर? आणि इथेच आपली गल्लत होते, कारण उत्तरार्धावरनं पूर्वार्ध घडलाच असेल असं जेव्हा आपण निश्चित सांगू शकतो तेव्हा ते सममूल्य विधान असतं, ते सोपाधिक विधान नसतं. असं शक्य आहे का मला भूक लागली नाही पण तरीही मी जेवतो आहे? तर असं होऊ शकतं जेव्हा हे सोपाधिक विधान असेल. म्हणजे कुणीतरी मला फार आग्रह केला आणि त्यांचा आग्रह मला मोडवला नाही आणि म्हणून मी जेवायला बसलो किंवा बसले. हे सोपाधिक विधानामध्ये शक्य आहे. म्हणजे पूर्वार्ध असत्य आणि उत्तरार्ध सत्य ही शक्यता तिथे आहे. पण जर मला भूक लागली तर आणि तरच मी जेवीन असं जर आपण म्हणालो तर मी जेवते आहे याचा अर्थच असा होतो की मला भूक लागली आणि मला भूक लागली याचा अर्थच मी जेवतो आहे. सोपाधिक विधानात मात्र असं होणार नाही. जर मला भूक लागली तर मी जेवेन, मला प्रचंड भूक लागली आहे पण माझ्याकडे खायला काहीच नाही आणि मी जेवत नाहीये, अशी शक्यता आहे की नाही? म्हणून सोपाधिक विधान आणि सममूल्य विधान ही जरी जर आणि तरची विधानं असली तरी त्यात जो संदर्भ किंवा त्यात जो अर्थ जर तरचा येतो तो वेगळा आहे. जसं आपण वैकल्पिक मध्ये सबल आणि दुर्बल विकल्प असा प्रकार बघितला तसाच दुर्बल असं म्हणूया आपण सोपाधिकला आणि सबल असं म्हणूया आपण सममूल्य विधान. या ठिकाणी अनेक काही उदाहरणांची आपण बघूया. वेळेत तिकिटाचे आरक्षण केलेले असेल तर आणि तरच तुम्हाला या विमानाने प्रवास करता येईल. इथे बघा, जर आणि जर हे लिहिलं नसलं तरी ते आपण समजून घ्यायचे, कारण तर आणि तरच हे जिथे येतं तिथे जर आणि जर येतच. जर मी कडक उपवास केला तर आणि तरच माझ्या तब्येतीला उपयोग होईल, हेही पुन्हा सममूल्य विधान आहे. जर आणि जर पावसाळी वातावरण असेल तर आणि तरच मोर पिसाळा फुलवून नाचेल, किंवा जर आदेश आला असेल तर आणि तरच सैनिक हत्यारांचा वापर करू शकतो, ही सगळी सममूल्य विधानांची उदाहरणे आहेत. आज आपण या ठिकाणी सत्यता फलनात्मक तार्किक विधानांचा विचार केला. विधान म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्याचबरोबर तार्किक सत्यता फलनात्मक मूल्य असणाऱ्या विधानांचे मुख्य किंवा महत्वाचे 5 प्रकार, जे मिश्र विधानांचे प्रकार होते, तेही आपण समजून घेतले. आज या ठिकाणी आपण तर्कशास्त्राचा हा तास थांबवूया. धन्यवाद.